मोफत प्रशिक्षण. विद्या भारती पुणे यूट्यूब चॅनेल नोंदणी करा. 7. प्रकाश वाघ यूट्यूब. तलाठी भरती 2026. मराठी, इंग्लिश, गणित, बुद्धिमत्ता चाचणी आणि सामान्य ज्ञान. नोट्स आणि 25,000 बहुपर्यायी प्रश्न आणि उत्तरे. क्रियाविशेषण हा असा अव्यय शब्द आहे जो क्रियापदाबद्दल अधिक माहिती देतो. क्रिया कशी, कधी, कुठे किंवा किती प्रमाणात घडते हे स्पष्ट करणारे शब्द क्रियाविशेषण म्हणून ओळखले जातात. उदाहरणार्थ, राम हळू चालतो या वाक्यात हळू हा शब्द चालण्याची पद्धत स्पष्ट करतो, त्यामुळे तो क्रियाविशेषण आहे. त्याचप्रमाणे ती आज शाळेत गेली या वाक्यात आज हा शब्द क्रियेचा काळ दर्शवितो. त्यामुळे वाक्याचा अर्थ अधिक स्पष्ट आणि प्रभावी करण्याचे महत्त्वाचे कार्य क्रियाविशेषण करते. क्रियाविशेषणाचे मुख्य प्रकार काळवाचक, स्थळवाचक, प्रकारवाचक, परिमाणवाचक आणि प्रश्नवाचक असे आहेत. काल, उद्या, नेहमी हे काळवाचक, येथे, तेथे, वर हे स्थळवाचक, तर हळू, जोरात, काळजीपूर्वक हे प्रकारवाचक क्रियाविशेषणाची उदाहरणे आहेत. लेखन आणि संभाषण अधिक प्रभावी बनविण्यासाठी क्रियाविशेषणाचा मोठ्या प्रमाणावर उपयोग केला जातो. मराठी व्याकरणात क्रियाविशेषणामुळे वाक्याची रचना अधिक स्पष्ट, सुंदर आणि अर्थपूर्ण बनते. स्पष्टीकरण, आज्ञेचा धारक. क्रियाविशेषण व्याख्या आणि अर्थ. क्रियाविशेषण हा शब्द क्रियापदाचे, वर्ब किंवा अन्य क्रियाविशेषणाचे अर्थ अधिक स्पष्ट करणारा शब्द असतो. क्रियापदाबद्दल विशेष माहिती देणाऱ्या अव्यय शब्दाला क्रियाविशेषण असे म्हणतात. क्रियाविशेषणामुळे क्रिया कशी, कधी, कुठे, किती किंवा कोणत्या प्रकारे घडते हे स्पष्ट होते. क्रियाविशेषण क्रियापदाला कसे, किती, कुठे, कधी, कोणत्या प्रकारे हे स्पष्ट करते. उदाहरण, राम जल्द धावतो. यात जल्द क्रियाविशेषण आहे, कारण हे धावणे या क्रियापदाची गती स्पष्ट करते. ती घरी लवकर आली. यात लवकर हे क्रियाविशेषण, कारण क्रियेचा काल स्पष्ट करते. 2. क्रियाविशेषणाची वैशिष्ट्ये. क्रियाविशेषण हे क्रियापदाबद्दल विशेष माहिती देणारे अव्यय आहे. क्रियाविशेषणामुळे क्रिया कशी, कधी, कुठे, किती प्रमाणात किंवा कोणत्या प्रकारे घडते हे स्पष्ट होते. हे शब्द वाक्यातील क्रियेला अधिक अर्थपूर्ण आणि प्रभावी बनवतात. क्रियाविशेषणाचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे ते लिंग, वचन किंवा विभक्तीनुसार बदलत नाही. ते मुख्यतः क्रियापद, विशेषण किंवा दुसऱ्या क्रियाविशेषणाची माहिती स्पष्ट करण्याचे कार्य करते. उदाहरणार्थ, राम जल्द धावतो या वाक्यात जल्द हे धावण्याची पद्धत स्पष्ट करणारे क्रियाविशेषण आहे. त्यामुळे भाषेतील स्पष्टता, सौंदर्य आणि प्रभाव वाढविण्यात क्रियाविशेषणाचे महत्त्वपूर्ण स्थान आहे. हे क्रियापदाशी संबंधित असते. हे क्रियापदाची स्थिती, काल, वेळ, पद्धत, प्रमाण, कारण किंवा हेतू स्पष्ट करते. ते लिंग, वचन किंवा विभक्तीनुसार बदलत नाही. हे नेहमीच क्रियापदासमोर किंवा वाक्यात मध्यभागी येते. हे नाम किंवा विशेषण नाही, ते केवळ क्रियेचा विस्तार करतात. मराठी व्याकरण पाठ 10. क्रियाविशेषणाचे प्रकार. मराठीत क्रियाविशेषण मुख्य 6 प्रकारचे असतात. काळवाचक क्रियाविशेषण, स्थळवाचक क्रियाविशेषण, प्रकारवाचक क्रियाविशेषण, परिमाणवाचक क्रियाविशेषण, प्रश्नवाचक क्रियाविशेषण, नकारवाचक क्रियाविशेषण. या 6 क्रियाविशेषणाबाबत अधिक माहिती पुढील प्रकरणात पाहू. मराठी व्याकरण पाठ 10. क्रियाविशेषणाचे प्रकार. काळवाचक क्रियाविशेषण. आई, काळवाचक क्रियाविशेषण व्याख्या. जे क्रियाविशेषण क्रिया घडण्याचा काळ किंवा वेळ दर्शविते त्याला काळवाचक क्रियाविशेषण असे म्हणतात. हे क्रियापदाबद्दल कधी, केव्हा, किती वेळा अशा प्रश्नांची उत्तरे देते. काळवाचक क्रियाविशेषण वैशिष्ट्य.
आई क्रियेचा काल किंवा वेळ स्पष्ट करतात. तू उदाहरणे आज, काल, उद्या, लगेच, नेहमी, कधीही. वाक्यातील उदाहरण: मी उद्या शाळेत जाईन. तो लगेच येईल. मराठी व्याकरण पाठ 10. क्रियाविशेषणाचे प्रकार. स्थळवाचक क्रियाविशेषण. स्थळवाचक क्रियाविशेषण: जे क्रियाविशेषण क्रिया घडण्याचे ठिकाण किंवा स्थान दर्शविते त्याला स्थळवाचक क्रियाविशेषण असे म्हणतात. स्थळवाचक क्रियाविशेषण वैशिष्ट्य: आई क्रियेचा ठिकाण किंवा स्थान स्पष्ट करतात. उदाहरणे: येथे, तेथे, वर, खाली, जवळ, दूर. वाक्यातील उदाहरण: पुस्तक वर ठेव. मी तुझ्या जवळ उभा आहे. मराठी व्याकरण पाठ 10. क्रियाविशेषणाचे प्रकार. प्रकारवाचक क्रियाविशेषण. प्रकारवाचक क्रियाविशेषण: जे क्रियाविशेषण क्रियेचा प्रकार, पद्धत किंवा शैली दर्शविते त्याला प्रकारवाचक क्रियाविशेषण असे म्हणतात. प्रकारवाचक क्रियाविशेषण वैशिष्ट्य: आई क्रियेचा प्रकार किंवा पद्धत स्पष्ट करतात. उदाहरणे: हळू, जोरात, काळजीपूर्वक, सुंदर. वाक्यातील उदाहरण: ती काम काळजीपूर्वक करते. मुलगा हळू चालतो. मराठी व्याकरण पाठ 10. क्रियाविशेषणाचे प्रकार. परिमाणवाचक क्रियाविशेषण. परिमाणवाचक क्रियाविशेषण: जे क्रियाविशेषण क्रियेचे प्रमाण, मात्रा किंवा तीव्रता दर्शविते त्याला परिमाणवाचक क्रियाविशेषण असे म्हणतात. परिमाणवाचक क्रियाविशेषण वैशिष्ट्य: आई क्रियेचे प्रमाण किंवा ताकद स्पष्ट करतात. उदाहरणे: खूप, फार, जास्त, अत्यंत, अगदी, काहीसे. वाक्यातील उदाहरण: मी त्याला अत्यंत आवडतो. पाण्याचे प्रमाण जास्त आहे. मराठी व्याकरण पाठ 10. क्रियाविशेषणाचे प्रकार. प्रश्नवाचक क्रियाविशेषण. प्रश्नवाचक क्रियाविशेषण: जे क्रियाविशेषण प्रश्न विचारण्यासाठी वापरले जाते त्याला प्रश्नवाचक क्रियाविशेषण असे म्हणतात. प्रश्नवाचक क्रियाविशेषण वैशिष्ट्य: आई प्रश्न विचारण्यासाठी वापरले जातात. उदाहरणे: कधी, कुठे, किती, कसा. वाक्यातील उदाहरण: तू कधी शाळेत गेला. ती कशी आली. मराठी व्याकरण पाठ 10. क्रियाविशेषणाचे प्रकार. नकारवाचक क्रियाविशेषण. नकारवाचक क्रियाविशेषण: जे क्रियाविशेषण क्रियेला नकार दर्शविते त्याला नकारवाचक क्रियाविशेषण असे म्हणतात. नकारवाचक क्रियाविशेषण वैशिष्ट्य: आई क्रियेला नकार देतात. उदाहरणे: नाही, कधीच नाही, कधीही नाही. वाक्यातील उदाहरण: तो खेळायला कधीच नाही येतो. मी हे काम नाही केले. मराठी व्याकरण पाठ 10. क्रियाविशेषण कसे ओळखावे. क्रियाविशेषण कसे ओळखावे. क्रियाविशेषण ओळखण्याची काही सोपी नियमावली. 1. वाक्यातील क्रियापद शोधा. 2. त्या क्रियेबाबत कोणती माहिती दिली आहे ते विचार करा. अ. कधी असेल तर काळवाचक. बी. कुठे असेल तर स्थळवाचक. सी. कसे असेल तर प्रकारवाचक. डी. किती असेल तर परिमाणवाचक. जे शब्द क्रियेची माहिती देतो तो क्रियाविशेषण आहे. उदाहरण: राम झोप जल्द करतो. कसे झोपतो. जल्द. हे प्रकारवाचक क्रियाविशेषण आहे. मराठी व्याकरण पाठ 10. क्रियाविशेषणाचे उपयोग. क्रियाविशेषणाचे उपयोग: वाक्य अधिक स्पष्ट व प्रभावी बनवते. क्रियापदाचे स्वरूप, स्थान, काळ, प्रमाण आणि पद्धत समजावून सांगते. लेखनात सुसंगती आणि अर्थस्पष्टतेस मदत करते. वाचन आणि संभाषणात भाव अधिक स्पष्ट करतो. मराठी व्याकरण पाठ 10. क्रियाविशेषण उदाहरणांसह. आई स्थळवाचक क्रियाविशेषणात कुठे असा प्रश्न विचारतात. त्याचे उत्तर येथे, तिथे, वर असे असू शकते. उदाहरण: पुस्तक वर ठेव. तू
प्रकारवाचक क्रियाविशेषणात कसे हा प्रश्न विचारतात त्याचे उत्तर हळू जोरात असे असू शकते. उदाहरण, ती काम काळजीपूर्वक करते. 3. परिमाणवाचक क्रियाविशेषणात किती प्रमाणात हा प्रश्न विचारतात त्याचे उत्तर खूप, फार, अत्यंत असे असू शकते. उदाहरण, मी त्याला अत्यंत आवडतो. 4. प्रश्नवाचक क्रियाविशेषणात कोणती माहिती हा प्रश्न विचारतात त्याचे उत्तर कधी, कुठे, कसा असे असू शकते. उदाहरण, तू कधी शाळेत गेला. नकारवाचक क्रियाविशेषणात नाही प्रश्न विचारतात त्याचे उत्तर नाही, कधीच नाही असे असू शकते. उदाहरण, मी हे काम नाही केले. मराठी व्याकरण पाठ 10 क्रियाविशेषण लक्षात ठेवण्याचे मुद्दे. क्रियाविशेषण लक्षात ठेवण्याचे मुद्दे. आई क्रियाविशेषण नेहमीच क्रियापदाच्या जवळ येते. तू हे क्रियापदाचा अर्थ बदलत नाही, फक्त विस्तृत करतो. 3. बहुधा क्रियाविशेषण विशेषणापासून बनलेले असतात. उदाहरण, सुंदरचे सुंदरपणे. मराठी व्याकरण पाठ 10 क्रियाविशेषण 50 बहुपर्यायी प्रश्न. 1. क्रियापदाबद्दल विशेष माहिती देणाऱ्या शब्दाला काय म्हणतात? अ. नाम. बी. विशेषण. सी. क्रियाविशेषण. डी. सर्वनाम. उत्तर सी. क्रियाविशेषण. स्पष्टीकरण, क्रियापदाची अधिक माहिती देणारा शब्द म्हणजे क्रियाविशेषण. 2. राम जल्द धावतो या वाक्यात क्रियाविशेषण कोणते? अ. राम. बी. धावतो. सी. जल्द. डी. तो. उत्तर सी. जल्द. स्पष्टीकरण, जल्द हे धावण्याची पद्धत दर्शविते. 3. ती आज शाळेत गेली येथे काळवाचक क्रियाविशेषण कोणते? अ. ती. बी. आज. सी. शाळेत. डी. गेली. उत्तर बी. आज. स्पष्टीकरण, आज हा शब्द वेळ दर्शवितो. 4. स्थळवाचक क्रियाविशेषण ओळखा. अ. हळू. बी. आज. सी. येथे. डी. फार. उत्तर सी. येथे. स्पष्टीकरण, येथे स्थान दर्शविते. मराठी व्याकरण पाठ 10 क्रियाविशेषण 50 बहुपर्यायी प्रश्न. 5. तो हळू बोलतो येथे हळू कोणत्या प्रकारचे क्रियाविशेषण आहे? अ. काळवाचक. बी. प्रकारवाचक. सी. प्रश्नवाचक. डी. नकारवाचक. उत्तर बी. प्रकारवाचक. स्पष्टीकरण, हळू बोलण्याची पद्धत सांगते. 6. खालीलपैकी परिमाणवाचक क्रियाविशेषण कोणते? अ. काल. बी. वर. सी. खूप. डी. कधी. उत्तर सी. खूप. स्पष्टीकरण, खूप प्रमाण दर्शविते. 7. तो उद्या येईल येथे क्रियाविशेषण कोणते? अ. तो. बी. उद्या. सी. येईल. डी. नाही. उत्तर बी. उद्या. स्पष्टीकरण, उद्या वेळ दर्शविते. 8. मुलं बाहेर खेळत आहेत येथे स्थळवाचक क्रियाविशेषण कोणते? अ. मुलं. बी. खेळत. सी. बाहेर. डी. आहेत. उत्तर सी. बाहेर. स्पष्टीकरण, बाहेर स्थान दर्शविते. मराठी व्याकरण पाठ 10 क्रियाविशेषण 50 बहुपर्यायी प्रश्न. 9. प्रश्न विचारणारे क्रियाविशेषण कोणते? अ. कसा. बी. खूप. सी. येथे. डी. नाही. उत्तर अ. कसा. स्पष्टीकरण, कसा प्रश्न विचारतो. 10. मी कधीच उशीर करत नाही येथे नकारवाचक क्रियाविशेषण कोणते? अ. मी. बी. उशीर. सी. कधीच. डी. करत. उत्तर सी. कधीच. स्पष्टीकरण, कधीच नकार दर्शविते. 11. ती जोरात गाते येथे क्रियाविशेषण कोणते? अ. ती. बी. जोरात. सी. गाते. डी.
नाही. उत्तर बी. जोरात. स्पष्टीकरण जोरात गाण्याची पद्धत दर्शविते. 12. आज हे कोणत्या प्रकारचे क्रियाविशेषण आहे? अ. प्रकारवाचक. बी. स्थळवाचक. सी. काळवाचक. डी. नकारवाचक. उत्तर सी. काळवाचक. स्पष्टीकरण आज वेळ दाखवते. मराठी व्याकरण पाठ 10 क्रियाविशेषण 50 बहुपर्यायी प्रश्न. 13. येथे हे कोणत्या प्रकारचे क्रियाविशेषण आहे? अ. काळवाचक. बी. स्थळवाचक. सी. प्रकारवाचक. डी. प्रश्नवाचक. उत्तर बी. स्थळवाचक. स्पष्टीकरण येथे स्थान दर्शविते. 14. फार हे कोणत्या प्रकारचे क्रियाविशेषण आहे? अ. परिमाणवाचक. बी. प्रश्नवाचक. सी. काळवाचक. डी. नकारवाचक. उत्तर अ. परिमाणवाचक. स्पष्टीकरण फार प्रमाण दर्शवते. 15. तो कसा आला येथे प्रश्नवाचक क्रियाविशेषण कोणते? अ. तो. बी. आला. सी. कसा. डी. नाही. उत्तर सी. कसा. स्पष्टीकरण कसा प्रश्न विचारतो. 16. मी कधीही खोटे बोलत नाही येथे नकारवाचक क्रियाविशेषण कोणते? अ. मी. बी. कधीही. सी. खोटे. डी. बोलत. उत्तर बी. कधीही. स्पष्टीकरण कधीही नकार दर्शवते. स्पष्टीकरण कधीही नकार दर्शवते. मराठी व्याकरण पाठ 10 क्रियाविशेषण 50 बहुपर्यायी प्रश्न. 17. ती काळजीपूर्वक काम करते येथे प्रकारवाचक क्रियाविशेषण कोणते? अ. ती. बी. काळजीपूर्वक. सी. काम. डी. करते. उत्तर बी. काळजीपूर्वक. स्पष्टीकरण काम करण्याची पद्धत दर्शवते. 18. तो वर चढला येथे स्थळवाचक क्रियाविशेषण कोणते? अ. तो. बी. वर. सी. चढला. डी. नाही. उत्तर बी. वर. स्पष्टीकरण वर स्थान दर्शवते. 19. नेहमी हे कोणत्या प्रकारचे क्रियाविशेषण आहे? अ. काळवाचक. बी. प्रकारवाचक. सी. प्रश्नवाचक. डी. स्थळवाचक. उत्तर अ. काळवाचक. स्पष्टीकरण नेहमी वेळ वारंवारता दर्शवते. 20. तो अत्यंत हुशार आहे येथे परिमाणवाचक क्रियाविशेषण कोणते? अ. तो. बी. अत्यंत. सी. हुशार. डी. आहे. उत्तर बी. अत्यंत. स्पष्टीकरण अत्यंत प्रमाण दर्शवते. स्पष्टीकरण कधीही नकार दर्शवते. मराठी व्याकरण पाठ 10 क्रियाविशेषण 50 बहुपर्यायी प्रश्न. 21. कुठे हे कोणत्या प्रकारचे क्रियाविशेषण आहे? अ. प्रश्नवाचक. बी. नकारवाचक. सी. परिमाणवाचक. डी. प्रकारवाचक. उत्तर अ. प्रश्नवाचक. स्पष्टीकरण कुठे प्रश्न विचारतो. 22. तो खाली बसला येथे स्थळवाचक क्रियाविशेषण कोणते? अ. तो. बी. खाली. सी. बसला. डी. नाही. उत्तर बी. खाली. स्पष्टीकरण खाली स्थान दर्शवते. 23. लगेच हे कोणत्या प्रकारचे क्रियाविशेषण आहे? अ. स्थळवाचक. बी. प्रश्नवाचक. सी. काळवाचक. डी. नकारवाचक. उत्तर सी. काळवाचक. स्पष्टीकरण लगेच वेळ दर्शवते. 24. ती सुंदरपणे नाचली येथे प्रकारवाचक क्रियाविशेषण कोणते? अ. ती. बी. सुंदरपणे. सी. नाचली. डी. नाही. उत्तर बी. सुंदरपणे. स्पष्टीकरण नाचण्याची पद्धत दर्शवते. स्पष्टीकरण कधीही नकार दर्शवते.
मराठी व्याकरण पाठ 10 क्रियाविशेषण 50 बहुपर्यायी प्रश्न 25 मुळीच हे कोणत्या प्रकारचे क्रियाविशेषण आहे? अ. नकारवाचक. बी. प्रश्नवाचक. सी. काळवाचक. डी. स्थळवाचक. उत्तर अ. नकारवाचक. स्पष्टीकरण मुळीच नकार दर्शवते. 26 तो फार वेगाने धावतो येथे परिमाणवाचक क्रियाविशेषण कोणते? अ. वेगाने. बी. फार. सी. धावतो. डी. तो. उत्तर बी. फार. स्पष्टीकरण फार प्रमाण दर्शवते. 27 काल हे कोणत्या प्रकारचे क्रियाविशेषण आहे? अ. काळवाचक. बी. स्थळवाचक. सी. प्रकारवाचक. डी. प्रश्नवाचक. उत्तर अ. काळवाचक. स्पष्टीकरण काल वेळ दर्शवते. 28 तो जवळ उभा आहे येथे स्थळवाचक क्रियाविशेषण कोणते? अ. तो. बी. जवळ. सी. उभा. डी. आहे. उत्तर बी. जवळ. स्पष्टीकरण जवळ स्थान दर्शवते. स्पष्टीकरण कधीही नकार दर्शवते. मराठी व्याकरण पाठ 10 क्रियाविशेषण 50 बहुपर्यायी प्रश्न 29 किती हे कोणत्या प्रकारचे क्रियाविशेषण आहे? अ. प्रश्नवाचक. बी. नकारवाचक. सी. प्रकारवाचक. डी. स्थळवाचक. उत्तर अ. प्रश्नवाचक. स्पष्टीकरण किती प्रश्न विचारते. 30 तो शांतपणे बोलतो येथे प्रकारवाचक क्रियाविशेषण कोणते? अ. तो. बी. शांतपणे. सी. बोलतो. डी. नाही. उत्तर बी. शांतपणे. स्पष्टीकरण बोलण्याची पद्धत दर्शवते. 31 आज हा शब्द काय दर्शवितो? अ. स्थान. बी. प्रमाण. सी. वेळ. डी. नकार. उत्तर सी. वेळ. स्पष्टीकरण आज वेळ दर्शविते. 32 मी वर पाहिले येथे क्रियाविशेषण कोणते? अ. मी. बी. वर. सी. पाहिले. डी. नाही. उत्तर बी. वर. स्पष्टीकरण वर दिशा स्थान दर्शवते. स्पष्टीकरण कधीही नकार दर्शवते. मराठी व्याकरण पाठ 10 क्रियाविशेषण 50 बहुपर्यायी प्रश्न 33 तो खूप अभ्यास करतो येथे परिमाणवाचक क्रियाविशेषण कोणते? अ. तो. बी. खूप. सी. अभ्यास. डी. करतो. उत्तर बी. खूप. स्पष्टीकरण खूप प्रमाण दर्शवते. 34 ती नेहमी वेळेवर येते येथे काळवाचक क्रियाविशेषण कोणते? अ. ती. बी. नेहमी. सी. वेळेवर. डी. येते. उत्तर बी. नेहमी. स्पष्टीकरण नेहमी वारंवारता दर्शवते. 35 तो कधी आला येथे प्रश्नवाचक क्रियाविशेषण कोणते? अ. तो. बी. आला. सी. कधी. डी. नाही. उत्तर सी. कधी. स्पष्टीकरण कधी प्रश्न विचारते. 36 तो मुळीच बोलत नाही येथे नकारवाचक क्रियाविशेषण कोणते? अ. तो. बी. मुळीच. सी. बोलत. डी. नाही. उत्तर बी. मुळीच. स्पष्टीकरण मुळीच नकार दर्शवते. मराठी व्याकरण पाठ 10 क्रियाविशेषण 50 बहुपर्यायी प्रश्न 37 ती सावकाश चालते येथे प्रकारवाचक क्रियाविशेषण कोणते? अ. ती. बी. सावकाश. सी. चालते. डी. नाही. उत्तर बी. सावकाश. स्पष्टीकरण चालण्याची पद्धत दर्शवते. 38 बाहेर हे कोणत्या प्रकारचे क्रियाविशेषण आहे? अ. स्थळवाचक. बी. काळवाचक. सी. प्रश्नवाचक. डी. नकारवाचक. उत्तर अ.
स्थळवाचक. स्पष्टीकरण बाहेर स्थान दर्शवते. 39 अत्यंत हे कोणत्या प्रकारचे क्रियाविशेषण आहे? अ. प्रश्नवाचक. बी. परिमाणवाचक. सी. काळवाचक. डी. स्थळवाचक. उत्तर बी. परिमाणवाचक. स्पष्टीकरण अत्यंत प्रमाण दर्शवते. 40 तो उद्या पुण्याला जाईल येथे काळवाचक क्रियाविशेषण कोणते? अ. तो. बी. पुण्याला. सी. उद्या. डी. जाईल. उत्तर सी. उद्या. स्पष्टीकरण उद्या वेळ दर्शवते. स्पष्टीकरण कधीही नकार दर्शवते. मराठी व्याकरण पाठ 10 क्रियाविशेषण 50 बहुपर्यायी प्रश्न. 41 कसा हे कोणत्या प्रकारचे क्रियाविशेषण आहे? अ. नकारवाचक. बी. प्रश्नवाचक. सी. काळवाचक. डी. स्थळवाचक. उत्तर बी. प्रश्नवाचक. स्पष्टीकरण कसा प्रश्न विचारतो. 42 तो दूर राहतो येथे स्थळवाचक क्रियाविशेषण कोणते? अ. तो. बी. दूर. सी. राहतो. डी. नाही. उत्तर बी. दूर. स्पष्टीकरण दूर स्थान दर्शवते. 43 ती पटकन धावली येथे प्रकारवाचक क्रियाविशेषण कोणते? अ. ती. बी. पटकन. सी. धावली. डी. नाही. उत्तर बी. पटकन. स्पष्टीकरण धावण्याची पद्धत दर्शवते. 44 कधीही हे कोणत्या प्रकारचे क्रियाविशेषण आहे? अ. नकारवाचक. बी. प्रकारवाचक. सी. स्थळवाचक. डी. प्रश्नवाचक. उत्तर अ. नकारवाचक. स्पष्टीकरण कधीही नकार व्यक्त करते. स्पष्टीकरण कधीही नकार दर्शवते. मराठी व्याकरण पाठ 10 क्रियाविशेषण 50 बहुपर्यायी प्रश्न. 45 ती फार छान गाते येथे परिमाणवाचक क्रियाविशेषण कोणते? अ. ती. बी. फार. सी. छान. डी. गाते. उत्तर बी. फार. स्पष्टीकरण फार प्रमाण दर्शवते. 46 मी येथे बसलो आहे येथे स्थळवाचक क्रियाविशेषण कोणते? अ. मी. बी. येथे. सी. बसलो. डी. आहे. उत्तर बी. येथे. स्पष्टीकरण येथे स्थान दर्शवते. 47 तो लगेच उत्तर देईल येथे काळवाचक क्रियाविशेषण कोणते? अ. तो. बी. लगेच. सी. उत्तर. डी. देईल. उत्तर बी. लगेच. स्पष्टीकरण लगेच वेळ दर्शवते. 48 ती हस्त बोलली येथे प्रकारवाचक क्रियाविशेषण कोणते? अ. ती. बी. हस्त. सी. बोलली. डी. नाही. उत्तर बी. हस्त. स्पष्टीकरण बोलण्याची पद्धत दर्शवते. स्पष्टीकरण कधीही नकार दर्शवते. मराठी व्याकरण पाठ 10 क्रियाविशेषण 50 बहुपर्यायी प्रश्न. 49 खूप हा शब्द काय दर्शवितो? अ. स्थान. बी. वेळ. सी. प्रमाण. डी. प्रश्न. उत्तर सी. प्रमाण. स्पष्टीकरण खूप प्रमाण दर्शवतो. 50 क्रियाविशेषण कोणाची माहिती स्पष्ट करते? अ. नाम. बी. सर्वनाम. सी. क्रियापद. डी. विभक्ती. उत्तर सी. क्रियापद. स्पष्टीकरण क्रियाविशेषण हे क्रियापदाची अधिक माहिती देते. मोफत प्रशिक्षण. विद्या भारती पुणे यूट्यूब चॅनेल नोंदणी करा. 7. प्रकाश वाघ यूट्यूब. तलाठी भरती 2026. मराठी, इंग्लिश, गणित, बुद्धिमत्ता चाचणी आणि सामान्य ज्ञान. नोट्स आणि 25,000 बहुपर्यायी प्रश्न आणि उत्तरे. तलाठी भरती 2026.
महाराष्ट्र लोकसेवा आयोग